श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय 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 गणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे त्यांची श्रवण करीती दिवसनीची हिरळी कराधिक शास्त्रांशी वेदने देऊन ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोक उपदेशिती त्याचे आणावे अक्कलकोटी हे तुपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी भुवांशी शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती त्याने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृह होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येते श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहावे तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपत्तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सतवर येतराज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून ऐशी विचित्रवृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हातो वेडा सण्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे ज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याती काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलून पात्री आपल्या स्वस्तानी विकल्प पातला म्हणे स्वामीची तुच्छ मानिती नित्यनियम सारून ब्रह्मचारी करीती क्षण जवळी पारशी दोघी जण ते निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटली या काहींशी एक स्वप्न त्यांशी चमत्कारिक पडल्याचे आपल्या अंगावर वृश्चिक एकाकी चढली असंख्य महाविषर त्यातून एक दोषापना करीत असे ऐसे पाहुणिक ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलावे जवळी होते जे पारशी जागृती आली त्यांशी त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समस्त म्हणते यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदा स्वामी हसले मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपत्तदाकारक होण्याविषयी तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृश्चिकांशी काय म्हणून भ्यालासी जरी वृत्ता भय मानितोसी मग ब्रह्मपत्तदानसी कैसे ब्रह्मपत्तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याचे लागती कष्ट करणे फुकट आता नाही याची बुवान प्रतिपट लिखून धरिले दरकार स्वामीचरण प्रेमश्रणी भरले नाही कंठ झाला सद्गतीत त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळणी ब्रह्मपदायोग्य झाले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसद भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा श्री राजाधिराज वगैरे श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाची सुखतामा जय जयाची परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशानंता राजे निजाम सरकार त्यांचे पत्री दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्यापती प्रति सकल सुखी अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म गाद तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध माता म्हणून चेन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोडन लाग्यान परी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नाहीची रात्रंदिवस चिंतानले पळवले केली कित्येक अनुष्ठाने तसेच ब्राह्मण संतर्पणे बहु चालती दिली आणि आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले या भोयात्रसी कृष्ण वर्णाला शरीरासी रात्रंदिन चेन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडील व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावी तू तेथे करावी स्वामी सेवा येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दोरी तरी ते तेथे राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावेतवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करीता खरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावय समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सदा परिसर प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडा हा श्री स्वामी चरणार विदार्पणम असतो इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखटिंत चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरवण्याची ती बहुत लोक दर्शन येते अक्कलकोटा नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक फारसी येऊन भाविक दर्शना येते धावून यात्रेची गर्दी भारी सदानंदमयी नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी तिपे किती वर्णावे महिमान जेते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ईशानगरात शंकराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी कधीच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोकपूर्ण आनंदले तेजे म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्यवचने बाई विस्मित झाली अंतरी ते हे तरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावे तसे करी ती बाई आनंदलीची ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर खोलीन परिपूर्व कर्मे या लोगोन ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले येवन स्मशानभूमीत आले इथे राजा त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवेकरी शंकरावासी म्हणती लीला करून याची चुकविली तुमच्या मनाशी निश्चय मानसी धरावा शंकरावे त्या दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेख नृदर्ग्याशी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटणी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईन ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळी आपणची प्रकृतीचे आरंभला राव गेले स्वनगराला काही मास लोटता याला ब्रह्मसंबंधी सोडले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन
स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गाव बाहेर आहे मारुती, तेथे इथून गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकरावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित सारामृते नागरा प्राकृत कथा समत. सदा परिसुत भाविक भक्त नवमोध्याय गोडाहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.